देणारे महामानव गौतम बुद्ध या जगाला दोन दोन छत्रपती देणारे मा जिजाऊ, बहुजन समाजाला न्याय, समता, स्वतंत्रता, बंधुत्व प्राप्त करून देणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, 12व्या शतकामध्ये अनुभव मंडप स्थापन करणारे महात्मा बसवण्णा, या देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानून आपले कार्य पुढे घेऊन जाणारे अण्णाभाऊ साठे व या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, सर्वांना विचाराचा सलाम करतो व आज उदगीर नगरीमध्ये आपण विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथमतः या जयंतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व या समितीचे पदाधिकारी, या माझ्या माता भगिनी, या सर्वांना मी सर्वप्रथमतः या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। या ठिकाणी या जयंतीचे अध्यक्ष आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक देवनाळे सर, आमचे मित्र प्राध्यापक भालेराव सर, याने भालेराव सरांनी मला काल फोन केला, मी गावाकडे होतो, मी सरांना सांगितलं की सर माझे चार ठिकाणी माझे आज व्याख्यान आहेत, एक ठिकाणी मी करून आलेलो, आता आणखी 3 आहेत, त्याच्यापैकी एक दुसरा आहे। या सर्वांना मी सर्वप्रथमतः शुभेच्छा देतो। आणि आता आपल्या समोर आमचे मार्गदर्शक सिंगीकर सरांनी 2 कविता आपल्यासमोर मांडल्या, खूप सुंदर आणि अतिशय सुंदर, ते मनाला भावणाऱ्या आणि विशेष म्हणजे त्या व्यवस्थेवर असणाऱ्या, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्या कविता त्यांनी मांडल्या आणि सर नेहमीच मांडत असतात आणि परखड मत मांडत असतात आणि समाजाला त्याची गरज आहे। यानंतर यामध्ये या जयंतीमध्ये मी आल्यानंतर पाहिलं, खरोखरच मी मनातून मला एवढा आनंद झाला की खरी जयंती, जी जयंती बाबासाहेबांना मान्य होती, जी जयंती आमच्या महापुरुषांना मान्य होती, म्हणजे आमच्या शाहू फुले आंबेडकर यांना जी जयंती मान्य आहे, त्यांच्या विचाराचा जो वारसा पुढे घेऊन जायचा आहे, तर त्या माध्यमातून ही जयंती या ठिकाणी साजरी झाली। खरोखरच या जयंतीचं ज्यांनी ज्यांनी आयोजन केलं, ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतलं, त्या सर्व पुरुषांचं, महिलांचं, विद्यार्थ्यांचं मी खरोखर खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि आपल्या आता आमच्या घरी काही विद्यार्थ्यांनी चिमुकलेलं खूप सुंदर अशा पद्धतीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले, म्हणजे त्यांना बाबासाहेबांविषयी आणि महापुरुषांविषयी खूप चांगल्या अशा प्रकारची माहिती त्याला दिली, त्यांच्या पालकांचं देखील अभिनंदन करतो। या जयंतीमध्ये आल्यानंतर मी पाहिलं, या ठिकाणी आमच्या महापुरुषांनी ज्यांनी आम्हाला या देशामध्ये न्याय, समता, स्वतंत्रता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी जे अतोनात पद्धतीने प्रयत्न केले, तर त्या सर्वांची या ठिकाणी फोटो आहेत। या ठिकाणी सर्वप्रथमतः पाहिलं तर क्रमाने सर्वांचे फोटो लावले, म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांचे पुढे विचार घेऊन येण्याचं काम केलंय। त्यांनी आपल्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय आरावात, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय आरावात, अन्न झटकून निघ बाहेर घे बिंदवर धाव, जग बदल घालून राव, सांगून गेले माझं भीमराव, सांगून गेले माझं भीमराव। ते विचार अण्णाभाऊ साठेंनी पुढे घेऊन गेले। त्यानंतर राष्ट्रसंत सेवालाल महाराज, ज्याने जानजो छानजो पचच मानजो, म्हणजे जसं बाबासाहेब शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच पद्धतीमध्ये जानजो छानजो पचच मानजो, म्हणजे जाणून घ्या, माहिती घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्झर्वेशन करा, म्हणजे निरीक्षण करा। जानजो छानजो पचच मानजो, म्हणजे त्याच्यानंतर ती गोष्ट आपल्या अंमलामध्ये आला। त्यानंतर अहिल्याबाई होळकर, ज्याने या व्यवस्थेला विरोध केला आणि समानता निर्माण करण्याचं काम केलं। त्यानंतर राजश्री शाहू महाराज, आरक्षणाचे जनक आपण म्हणतो, आणि बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की राजश्री शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा, कारण राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना ज्या माध्यमातून साथ दिलेली आहे, तर ती आपण कधी विसरू शकत नाही। त्यानंतर सावित्री फुले यांनी 1848 मध्ये पुण्यामध्ये पहिली मुलीची शाळा काढली। क्रांती ज्योतिबा फुले, ज्याने विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, हे विचार मांडले आणि ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसून आणि सत्सार हे 4 ग्रंथ लिहून या व्यवस्थेला हादरून टाकण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेने केले। त्यानंतर उस्ताद लवजी साळवे आहेत, त्यानंतर बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण, नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराज,
मा जिजाऊ यांनी या देशाला जगाला दोन छत्रपती दिले. त्यानंतर महात्मा बसवण्णा यांनी अणुबॉम्ब स्थापन केलं. 12व्या शतकामध्ये अणुबॉम्ब स्थापन केला आणि न्याय, समता, स्वतंत्रता आणि बंधुता या देशामध्ये निर्माण करण्याचं काम महात्मा बसवण्णाने केलेलं आहे. खूप मोठा त्यांचा इतिहास आहे. आणि त्यानंतर सम्राट अशोक. आता सम्राट अशोकाच्या नंतर आपण पाहिलं तर आपल्या भारताला सोने की चिडिया म्हटलं जात होतं. भारतातून सोन्याचा धूर निघत होता. या प्रत्येक महापुरुषांचं खूप मोठं अस्तित्व आहे. एवढं मोठं त्यांचं कार्य आहे की आपण अर्ध्या तासामध्ये किंवा 1 तासामध्ये सांगणं शक्य नाही. आपण त्यांच्याशी दिवसभर जरी सांगितलं तरी ते कमीच आहे. एवढं मोठं काम आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, या देशातील असणाऱ्या समाजासाठी, या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या महापुरुषांचा जो वारसा आहे तो वारसा संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये असणाऱ्या महिलांना, पुरुषांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, जेवढ्या जातीचे लोक आहेत भारतामध्ये 6643 जातीचे लोक आज आहेत. एससी मध्ये 1740 जाती आहेत, एसटी मध्ये 750 जाती आहेत आणि ओबीसी मध्ये 3643 जाती आहेत. आणि समानतेला मानणारे धर्म आहेत. बौद्ध धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, लिंगायत धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, सिख धर्म आहे, शिव धर्म आहे. तर असे समानतेला मानणारे 7 धर्म भारतामध्ये आहेत. तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील असणाऱ्या प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्मांच्या लोकांना संविधान म्हणजे मौलिक अधिकार 395 कलम हे संविधानामध्ये दिलं. आणि जी हजारो वर्षाची जी गुलामी होती तर ती हजारो वर्षाची गुलामी एका झटक्यामध्ये संविधानाच्या माध्यमातून संपवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे. या देशामध्ये वर्णव्यवस्था होती. संविधानाच्या पूर्वी या देशामध्ये वर्णव्यवस्था होती. त्याच्यावर सिंदगीकर सरांनी आता कवितेमध्ये सांगितलेलं आहे. वर्णव्यवस्था म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही 4 प्रकारची वर्णव्यवस्था होती. बाबासाहेबांनी वर्णव्यवस्था 5 प्रकारची आम्हाला दाखवलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ज्यांची गणनाही केली जाते तर ते म्हणजे अतिशूद्र. त्यांना स्पर्श केला जात नव्हता म्हणून बाबासाहेबांनी टचेबल अनटचेबल हा ग्रंथ लिहिलेला आहे. या देशामध्ये या अतिशूद्रांना ज्या प्रकारची वागणूक होती तर ती वागणूक 14 तळ्याचा सत्याग्रह जर आपण वाचला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह जर आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या समाजाला कशा प्रकारची वागणूक होती. आणि 3 ते 3.5 हजार वर्षापासून या समाजाला वागणूक होती. म्हणजे राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता. हजारो वर्षापासून राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राजाची नसबंदी केली आणि राजा आता राणीच्या पोटातून जन्म घेणार नाही तर राजा आता मतपेटीतून जन्म घेईल. हजारो वर्षाची गुलामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका कालावधीमध्ये संपुष्टात झाली. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाचा कालावधी संविधान लिहिण्यासाठी लागला. परंतु खरं जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 4.5 वर्षाचा कालावधी आहे. इतकं मोठं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त सामाजिक कार्याबद्दल सांगणार आहे. तसं बरेच विषय आज माझे 4 ठिकाणी व्याख्यान आहेत. त्यासाठी मला इथून मी अध्यक्ष साहेबांची परवानगी घेतली आणि त्याला सांगितलं की मला इथून थोडं दुसरीकडे जायचं आहे. ते 70 किलोमीटर दूर आहे. मी भालेराव सरांचा शब्द टाळू शकत नव्हतो आणि आमचे इंग्रजी सर आहेत, आमचे सहकारी आहेत, त्यांनी देखील मला खूप वारंवार फोर्स केला सर तुम्ही यावं लागेल. त्या सर्वांच्या विनंतीसाठी मी या ठिकाणी आलो आणि मला खरोखर खूप आनंद झाला. मी तुमचे मनापासून धन्यवाद मानतो. कारण जयंती ही अशा प्रकारची जयंती खरोखरच आपल्या देशामध्ये एक परिवर्तनाची खूप मोठी लाट निर्माण होईल. अशा प्रकारच्या ज्या जयंती झाल्या तर जसं सिंडिकेट सांगितलं हिंदुत्व हे लवकरात लवकर संपुष्टात येईल. बाबासाहेबांनी सामाजिक कार्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे तर ते कुणी असं सांगू शकत नाही. खरं पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे लोक या ठिकाणी आवर्जून उपस्थित पाहिजेत. कदाचित असतील परंतु सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होणं गरजेचं आहे. का तर बाबासाहेबांनी कुणालाही असं ठेवलंय इथपर्यंत ज्यांनी बाबासाहेबांना नाकारलं, ज्याने बाबासाहेबांचा विरोध केला, ज्याने बाबासाहेबांच्या समाजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकाराची वागणूक दिली, म्हणजे जनावरांच्या पलीकडे देखील वागणूक दिली, तर बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं
बाबासाहेब किती मोठे आहेत आणि बाबासाहेबांचं मोठेपण किती मोठं आहे हे जगाला माहित आहे, आम्हाला सांगण्याची गरज नाही. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, ज्यावेळेस मनुस्मृतीमध्ये म्हणून संविधान लिहिलं तर त्यांनी आमच्या समाजाला नाकारलं, त्यांनी आमच्या समाजाला हक्काधिकार देण्यासाठी नाकारलं. विशिष्ट समाजाला 3% मुठभर लोकांनाच अधिकार दिले. मनुस्मृतीमध्ये आमच्या बहुजन समाजाला अधिकार दिले नाहीत. परंतु ज्या वेळेस आमच्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर आम्हाला तर अधिकार दिलेच दिले, पण तुम्हाला बी अधिकार दिले. आम्हाला तर अधिकार दिले परंतु तुम्हालाही अधिकार दिले. हे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण आहे. आज जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठ्या आनंदाने घेतलं जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिजे असेल तर जगातील सर्वात मोठे संविधान लिहिणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे की भारतामध्ये कशा प्रकारची व्यवस्था होती. 395 आर्टिकल लिहिलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक आर्टिकलवर त्यांनी लिहिलेलं आहे या देशातील महिलांसाठी स्वतंत्र आर्टिकल कलम लिहिलेले आहेत. या देशामध्ये असणाऱ्या आदिवासींसाठी सर्वात जास्त कलम लिहिलेले आहेत. आर्टिकल नंबर 1, इंडिया दॅट इज भारत. प्रत्येक बाबींचं त्याने अनुकरण केलेलं आहे. मात्र संविधानामधील असणारे पहिलं आर्टिकल आहे, जे पहिलं कलम आहे, तर त्याचं कलमाचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी केलेलं आहे. का? कारण बाबासाहेब हे दूरंदेशी होते. बाबासाहेबांना माहित आहे या इंडियाचं नंतर हे संघाचे लोक, हे मुठभर लोक या इंडियाचं भारताच्या ऐवजी हिंदुस्थान करतील. म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी इंडिया दॅट इज भारत असं त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु इग्नोरन्स म्हणजे आमचा बहुजन समाजातील काही लोक, त्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आहेत, बरेच लोक आहेत, ते इग्नोरन्स म्हणजे अज्ञानामध्ये या इंडियाला भारत म्हणण्याऐवजी हिंदुस्थान म्हणतात. तर माझी मुस्लिम समाजाला आणि इतर समाजाला विनंती आहे की आपण पहिल्यांदा भारताचं नाव भारतच घ्यावं लागेल. इंडिया हे भारत आहे, हिंदुस्थान नाही. कारण भारतामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक राहतात. म्हणून बाबासाहेबांनी दूरंदेशी वापरली आणि इंडियाचं स्पष्टीकरण भारत असं केलेलं आहे. बाबासाहेबांनी आर्टिकल 19 दिला बा. आता आर्टिकल 19 म्हणजे काय आहे? सगळ्यात मोठी आम्हाला आर्टिकल दिलेली आहे. ते आर्टिकल 19 म्हणजे आम्हाला देशातील प्रत्येक नागरिकाला आपले विचार, आपले संभाषण, आपले भाषण, आपले जे काही मत आहे तर ते मत व्यक्त करण्याचा अधिकार भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 19 मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. आणि त्याच आर्टिकलवर मी तुमच्या समोर आज बोलत आहे. मी एक मुस्लिम व्यक्ती आहे, परंतु बाबासाहेबांच्या बद्दल माझ्या मनामध्ये खूप मोठा आदर आहे. आणि मी बाबासाहेबांचा भक्त अजिबात नाही. मी बाबासाहेबांचा भक्त नाही. आमचे लोक भक्तीचं प्रमाण जास्त सुरू केले, ते मला नंतर सांगणार आहे. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. अनुयायी म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की आमच्या नावाचा जय जयकार करू नका. किंवा शाहू फुले आंबेडकर यांनी कधी आम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या नावाची जयंती साजरी करा, आमच्या नावाचं गुणगौरव करा, आमच्या नावाचा जय जयकार करा, हे आधी कधी आम्हाला सांगितलं नाही. मात्र बाबासाहेबांनी 1956 मध्ये आग्र्यामध्ये नक्की सांगितलेलं आहे की आमच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा आमचे राहिलेले अधुरे कार्य जे आहेत तर ते अधुरे कार्य तुम्ही समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जावा. त्यासाठी तुम्ही प्राणांची देखील पर्वा करू नका. हे वाक्य बाबासाहेबांचे आहेत. माझं एकही वाक्य किंवा माझं एकही शब्द त्यामध्ये नाही. आमचे लोक आज म्हणतात आम्ही ज्याला निवडून देतो, आज बऱ्याच लोकांनी म्हणलं आम्ही बऱ्याच लोकांना निवडून देतो, आम्ही बघत नाही. दुर्दैव काय झालेलं आहे, बाबासाहेब म्हणलं की फक्त दलितापुरते मर्यादित केले. बाबासाहेबांनी दलित हा शब्द कधी वापरलेला नाही. हा खरं त्याला एससी शब्द दिलाय. हा संवैधानिक शब्द आहे, शेड्यूल कास्ट. बाबासाहेब म्हणलं की फक्त दलितापुरते मर्यादित आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की फक्त मराठ्यापुरते मर्यादित आहे. अण्णाभाऊ साठे म्हणलं की मातंगापुरते मर्यादित झाले. महात्मा प्रसन्न म्हणलं की लिंगायत धर्मापुरते मर्यादित झाले. शहीद टिपू सुलतान रहमतुल्लाह म्हणलं की फक्त मुसलमानापुरते मर्यादित झाले. म्हणजे ज्या त्या महापुरुषाला आम्ही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाटण्याचं काम या व्यवस्थेने केलं. आम्ही केलेलं नाही. बहुजन समाजाच्या लोकांनी केलेलं नाही. लोक म्हणतात बहुजनांनी केलं. बहुजन समाजाच्या लोकांनी केलं नाही, या व्यवस्थेने केलेलं. या व्यवस्थेवर ज्यांचा कब्जा आहे, 3% लोकांचा कब्जा आहे, तर त्या लोकांनी या महापुरुषाला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम केलेलं आहे. आणि यांचा जर थोडासा इतिहास जर पाहिला तर या महापुरुषांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एका विचारधारेमध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे. एका विचारधारेमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. या देशाला न्याय, समता, स्वतंत्रता, बंधुता देण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस इंग्लंडमध्ये विचारलं गेलं की तुम्हाला एवढं मोठं संविधान लिहिलं तर तुम्ही संविधान लिहित असताना काय डोळ्यासमोर ठेवलं, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री शाहू महाराजांचे विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवले.
महात्मा ज्योतिबा फुलेने 1873 लिहिलेला जो सत्यशोधक समाज, सत्यशोधक चळवळ आहे, ती आपल्या डोळ्यासमोर लिहिली. बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचं राहायचे तर राज्य त्यांनी आपल्या डोळ्यासमोर लिहिलं. आणि बाबासाहेबांनी 3 गुरु मानले. पहिले गुरु गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीराला मानलेलं आहे. आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांचे जे विचार आहे, म्हणजे अण्णाभाऊ साठे ते गौतम बुद्धापर्यंत ह्या सगळ्या महापुरुषांचे विचार जर पाहिले तर हे सगळे महापुरुष एकमेकाला आपले गुरु मानलेले आणि त्यांचे विचार समाजामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. मग आपण काय करतो, या महापुरुषांना एका जातीमध्ये किंवा एका धर्मामध्ये बांधण्याचं काम करतो आणि राजकीय लोक याचा फायदा घेतात. आपण काही कालावधीपूर्वी बघितलं, जे आमचे नेते मंडळी किंवा जे आमचे लोक मोठमोठे आमच्या समाजाचे असू किंवा आमच्या पक्षाचे असू, ते म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला सगळ्यात मोठं आहे, संविधानावर सगळं आहे आणि संविधानावर जर कोणी हात लावला तर आम्ही त्याचे हात करम करू असं म्हणत होते. बऱ्याच लोकांचे भाषण आहेत. 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर संविधान जाळलं गेलं. मग ते नेते, ते आमदार, ते खासदार कोण पुढे आले, पार्लमेंटमध्ये कोण कोण त्याचा विरोध केला. ज्यांनी केलं त्यांचं स्वागत आहे, ज्या आमदारांनी खासदारांनी केलं त्यांचं स्वागत आहे. परंतु जे आमदार आणि खासदार बाबासाहेबांच्या नावावर मोठे झाले, बाबासाहेबांच्या नावावर ते संविधानामध्ये गेले, म्हणजे पार्लमेंटमध्ये गेले आणि ते मंत्री झाले, पण त्यांना ज्यावेळेस बाबासाहेबांचा अपमान केला जात होता किंवा संविधान जाळलं जात होतं तर त्यावेळेस त्या लोकांनी का प्रबोधले नाहीत. आज संविधानामध्ये जे प्रकारचे आम्हाला बदल दिलेले आहेत, आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत, ते या लोकांना मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे फॅशन असं म्हटलं जात आहे, तरी आमचे लोक विरोध करायला तयार नाहीत, तरी आमचे लोक बोलायला तयार नाहीत. म्हणजे ह्या प्रकारची जी मानसिक गुलामी आहे तर ती मानसिक गुलामी बाबासाहेबांचं दूर करण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या बाबीमध्ये कमी केलेलं आहे का? आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून, सामाजिक जागृतीच्या माध्यमातून प्रत्येक जर आपण पाहिलं, आर्थिक पाहिलं, सामाजिक पाहिलं, शैक्षणिक पाहिलं, या प्रत्येक बाबीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रत्येक बाबीमध्ये आम्हाला मौलिक अधिकार दिलेले आहेत. मग आज आमचा समाज युवा म्हणजे पाठीमागे काय आहे? कारण आमच्या समाजातील असणारे काही जे लोक आहेत तर त्या लोकांना आम्हाला ओळखावं लागेल. आणि जे लोक बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून मोठे होतात आणि नंतर बाबासाहेब विसरून जातात तर त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम या बहुजन समाजाने करणे गरजेचं आहे. मात्र आज मीडियावर दाखवलं काय जात आहे, आज देशामध्ये दाखवलं जात आहे की हिंदू मुस्लिमचा प्रश्न दाखवला जात आहे. आज तुम्ही बघा मीडियावर त्या वक्फ बिलाच्या नावाखाली किती मोठं ध्रुवीकरण करण्याचं काम चालू आहे. त्याचा बऱ्याच लोकांना इतिहास माहित नाही, त्याचा देखील संविधानामध्ये अनुकरण केलेलं आहे. मी त्याच्यावर आता जास्त बोलणार नाही. परंतु आज देशामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हा वाद मीडियाच्या माध्यमातून टाकला जात आहे. आणि आमचे जे अधिकार आहेत म्हणजे कार्यपालिका, विधायिका, न्यायपालिका आणि मीडिया या देशाच्या 4 आधारस्तंभावर या लोकांचा जो कब्जा निर्माण झालेला आहे तर तो कब्जा या बहुजन समाजाच्या म्हणजे एसटी ओबीसीच्या लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून वारंवार मीडियावर हिंदू मुस्लिम हा वाद दाखवला जात आहे. मात्र आम्ही जर थोडस इतिहास जर पाहिला तर आमच्या या महापुरुषाला कोण साथ दिलेली आहे, या महापुरुषाला समर्थन देण्याचं काम कोणी केलेलं आहे आणि विरोध करण्याचं काम कोण केलेलं आहे हा इतिहास आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. या देशामध्ये बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं आहे, स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, ज्या वेळेस आमच्या समाजाला नकाराची वागणूक दिली जात होती, हक्क अधिकार देण्यापासून हा समाज विरोध करत होता, त्यावेळेस या देशातील मूळ निवासी मुस्लिम समाजाने आतोनात माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिलेली आहे. हा आमचा इतिहास आहे. 1930 मध्ये, 1931 मध्ये आणि 1932 मध्ये गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलण्यासाठी विरोध केला जात होता. त्यावेळेस मौलाना शौकत अली, मोहम्मद जहर अली, मुस्लिम लीगच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषद इंग्लंडमध्ये आतोनात माध्यमातून साथ दिलेली आहे. काय बोलले मौलाना शौकत अली? मौलाना शौकत अली सांगितलं तुमच्या सगळ्या मागण्या ज्या 22 मागण्या होत्या त्या 22 मागण्या होत्या, तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू, परंतु उद्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिप्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये, प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये, आपल्या समाजाच्या हक्क अधिकाराच्या बाबतीमध्ये जे मुद्दा मांडणार आहेत त्यासाठी तुम्ही त्यांना साथ देऊ नका. विरोध जर नाही केला तर कमीत कमी त्यांना समर्थन देऊ नका असं मौलाना शौकत अलीला सांगण्यात आलं. तुम्ही काढून बघा, ट्रान्सफर ऑफ पॉवर मध्ये सगळे दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लिहिलेलं आहे. तर त्यावेळेस मौलाना शौकत अली काय म्हणतात? मौलाना शौकत अली म्हणतात की हमारे कुरान के अंदर में
जालिम और मजलूम का उल्लेख किया गया है। कुरान के अंदर में बताया गया है जालिम को विरोध करो और मजलूम का साथ दो। और हमारी नजर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और उनका समाज हजारों साल से मजलूम है, हजारों साल से मजलूम है। और हम इस्लाम के तहत कुरान के तहत हम कल चाहे कुछ भी हो जाए हम डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का खुलकर साथ देंगे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली 1930, 31, 32। त्यामुळे मुस्लिमांना टार्गेट केलं गेलं। मुस्लिमांना टार्गेट करण्याचं केवळ मात्र तेच उदाहरण आहे। चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करण्यासाठी गफ्फार मुन्शी बेग एवढं सर बरोबर आहे, गफ्फार मुन्शी बेग यांनी आपली जागा जे लावलेलं पीक होतं सगळं पीक त्यांनी तोडून टाकलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी त्यांनी आपली पूर्ण जागा त्याला दिली। त्यानंतर ज्यावेळेस या देशामधील व्यवस्थेने म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी दारं खिडक्या आणि खिडक्यातून येणारे जे पाझर आहे ते पाझर देखील आम्ही बंद करू असं सांगितलं गेलं। तर त्यावेळेस पश्चिम बंगालमधून मुस्लिम लीगच्या लोकांनी मुसलमानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून पाठवलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं। हा आहे मुसलमानाचा इतिहास। आमच्या लोकांना साथ कोण दिली आणि विरोध कोण केला हे आम्ही इतिहास विसरलो। बाबासाहेबांनी स्वतः सांगितलंय जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही। आणि आज तेच चालू आहे। साहित्याच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आमचा जो इतिहास आहे तर तो इतिहास विसरण्याचं काम चालू आहे, इतिहास बदलण्याचं काम चालू आहे आणि ते आम्ही कदापि खपून घेणार नाही। आमच्या महापुरुषाचा इतिहास आम्ही लोकांच्या मनामनापर्यंत तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू। जे साहित्य बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे हू वेल द शूद्रास हे जे ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन प्रतिपाला कुलवाडी भूषण नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यामध्ये दिलेला आहे। या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना देखील राज्याभिषेकाला नकार केला होता, त्यांना देखील शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता। म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या राज्याचा बदला घेण्यासाठी 25 डिसेंबर 1927 ला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली। रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे माझ्या राजाचा ज्या मनुस्मृतीने राज्याभिषेक नाकारला ती मनुस्मृती जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। म्हणजे वैचारिक वारसा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं। अण्णाभाऊ साठेने रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला। ह्या प्रत्येक बाबी आहेत। म्हणजे या महापुरुषाने एका जातीपुरतं एका धर्मापुरतं काम केलेलं आहे। सगळ्या जातींच्या धर्मांच्या लोकांना या देशातील असणाऱ्या महापुरुषांनी कार्य केलेलं आहे। बाबासाहेबांचं कार्य इतकं मोठं आहे। बाबासाहेबांनी एका पुस्तकामध्ये दिलेलं आहे की या देशामध्ये वर्णव्यवस्था मुसलमानांनी आणलेली नाही, या देशामध्ये जाती व्यवस्था मुसलमानांनी आणली नाही, या देशामध्ये उच्चनीता मुसलमानांनी आणली नाही, या देशामध्ये महिलांना गुलाम करण्याची व्यवस्था म्हणजे दास करण्याची प्रथा मुसलमानांनी आणलेली नाही, या देशामध्ये शूद्र अतिशूद्र हे मुसलमानांनी आणले नाही, या देशामध्ये उच्चनीचता मुसलमानांनी आणले नाही। प्रत्येक बाबीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे मत आहे आपले जे सिद्धांत आहे आपली कन्सेप्ट क्लिअर करून दिलेली आहे। आम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही। आम्ही जर प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहे हे साहित्य जर आम्ही वाचलो आणि त्या साहित्याचा जर प्रचार आणि प्रसार आम्ही केलो तर 100% बाबासाहेबांचे विचार या देशातील असणाऱ्या प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक हे बाबासाहेबांना आपले महापुरुष मानून त्यांचे कार्य पुढे होण्याचं कार्य करतात। सगळे बहुजन समाज बाबासाहेब आपले महापुरुष मानतात, त्याच्यात तीव्रतही शंका नाही। परंतु प्रत्येक जयंतीमध्ये या महापुरुषाच्या प्रत्येक जयंतीमध्ये या देशातील असणाऱ्या प्रत्येक समाजाने मोठ्या आग्रहाने सहभाग घेणे गरजेचं आहे। आमच्या प्रत्येक महिलांनी, बालकांनी, पालकांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, कामगारांनी या सगळ्यांनी या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेणे गरजेचं आहे। बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं काय नाही हे सगळं माहित आहे। कोणताही व्यक्ती असं म्हणू शकत नाही की आम्हाला बाबासाहेबांनी काही संविधानामध्ये दिलेलं नाही, कोणताही व्यक्ती म्हणू शकत नाही। इथपर्यंत ब्राह्मण लोकही म्हणू शकत नाही, त्यांना देखील बाबासाहेबांनी 3% प्रमाणात त्यांना देखील संविधानिक अधिकार दिलेले आहे। म्हणून तर म्हणलं संविधानामध्ये बाबासाहेबांनी प्रत्येकाला मौलिक अधिकार दिलेले। मौलिक अधिकार म्हणजे ते मौलिक अधिकार सुप्रीम कोर्टालाही हिरावून घेता येत नाही।
त्याला म्हणतात मौलिक अधिकार। इतकं मोठं कार्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। या जयंतीच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी देवनाळे सर बोलणार आहेत। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मात्र तुम्हाला एक संदेश मी नक्की देणार आहे। जाता जाता एक संदेश देणार आहे की आपण खरोखर बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत आणि जयंती ही प्रबोधनाच्या माध्यमातून करत आहोत। तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खरोखरच माझा तुम्हाला धन्यवाद आहे, कारण अशा प्रकारच्या जयंत्या जर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जर झाल्या तर नक्कीच जसं सिंदगीकरण सांगितलं तो हिंदुत्ववाद ऑटोमॅटिक संपुष्टात येणार आहे। काय हिंदुत्ववाद म्हणजे काय आपल्याला माहित आहे। समजा जर फक्त हिंदुत्ववाद हे सगळं टिकलेलं आहे मुसलमानावर, मुस्लिमवर टिकलेला हिंदुत्ववाद, समजा थोडस जर मुस्लिम जर बाजूला केले तर हिंदुत्ववाद काय राहणार आहे? हिंदुत्ववाद संपुष्टात येणार आहे। फक्त मुस्लिमाला टार्गेट करणं आणि त्याखाली SC ST OBCच्या लोकांना हिंदू 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 म्हणून करणं आणि त्यांच्या डोक्यामध्ये हिंदुत्व टाकणे म्हणजे आमचा जो बहुजन समाज आहे, जो सामाजिक प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, बेकारी आहे, यावर प्रश्न निर्माण करू नये। आमचे जे मौलिक अधिकार आहेत ते मौलिक अधिकार हिरावून घेतले जात आहेत, त्याच्यावर कोणी बोलू नये। त्यासाठी हा हिंदुत्ववाद दाखवला जात आहे। हिंदुत्ववाद दुसरं काही नाही, लोकांना गुलाम करण्याचं खूप मोठं षडयंत्र आहे। आम्ही आंबेडकरवादी आहोत, आम्हाला बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत घेऊन जायचे, त्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार। आम्हाला दुसऱ्या तिसऱ्याचं काही घेण्याची गरज नाही। आम्हाला आमच्या महापुरुषांनी फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला खूप काही दिलेलं आहे आणि त्यावर आम्ही समाजांच्या तळागाळापर्यंत त्यांचे विचार आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाणार आहोत। हीच खरी बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करू असं या ठिकाणी म्हणतो। आणि पुन्हा एकदा या जयंतीच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, अध्यक्ष उपाध्यक्ष, माझ्या माता भगिनी, विद्यार्थिनी, या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। जय भारत, जय संविधान, जय जिजाऊ, जय शिवराय।